नमस्कार, इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्तीमध्ये आपलं स्वागत आहे. आज तुम्हाला मी दाखवणार आहे तिखट शेव कशी करायची. ही आम्ही नेहमी करत असतो आमच्या घरी आणि मीना मावशी जी आहे ना, आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही भेटला होतात, तिची ही एकदम एक्सपर्ट अशी रेसिपी आहे. याच्यासाठी पहिले आपण घेतलेलं आहे डाळीचं पीठ, याच्यात टाकलेलं आहे तिखट. इथे आपण 1 किलोची आपण शेव केलेली आहे, तर 1 किलो पीठ आहे आणि तिखट टाकलेलं आहे. तिखटाचा अंदाज घेऊन आपण टाकायचं आहे. मीठ टाकलेलं आहे आणि कमी जास्त तिखट आपण तुम्ही जसे खात असाल, जास्त तिखट असेल तर जास्त थोडं टाका, नाही तर कमी टाकू शकता. हळद टाकलेली आहे इथे मावशी अंदाजानेच टाकत असते, कारण तिचा तेवढा हात बसलेला आहे. तसंच इथे आपण ओवा पावडर टाकलेली आहे. ओवांना आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि ती टाकलेली आहे इथे. आणि गरम तेलाचं मोहन टाकलेलं आहे. एकदम तेल कडकडीत गरम करायचं आहे आणि ते ह्याच्यामध्ये आपण पसरवून टाकलेलं आहे आणि चमच्याने अशा प्रकारे थोडंसं मिक्स केलेलं आहे. आणि जरा एक अर्धा मिनटं जाऊन दिल्यावर आपण हाताने हळूहळू त्याला मिक्स करायचं आहे. गरम तेलाचं मोहन पूर्ण पिठाला लागेल याची काळजी घ्यायची आहे आपण इथे. पण तेल खूप गरम आहे, त्याच्यामुळे आधी चमच्यानेच करायचं आहे मिक्सिंग, कारण गरम तेलाचा चांगलाच चटका बसू शकतो. थोडंसं तेल जरा कोमट होत आलं की अशा प्रकारे हाताने आधी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, त्याशिवाय पाणी वगैरे ॲड करायचं नाही आहे. अशा प्रकारे आधी तेल सगळ्या पिठाला लागल्यानंतर मग हळूहळू पाणी ॲड करत आपण याचं छानपैकी पीठ भिजवणार आहोत शेवेसाठी. आणि हे आपण घट्ट नाही भिजवायचं आहे, लूज असतं हे पीठ. तसं जसं आपण पोळ्यांना किंवा पुऱ्यांना कणिक भिजवतो तेवढं घट्ट नाही भिजवायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता किती सैल भिजवलेलं आहे. अशा प्रकारे पूर्ण कणिक एकत्र करत करत हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे. लूज आहे हे पीठ, इथे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपण शेवटी पण थोडं अजून पाणी टाकलेलं आहे आणि याला सैल करून घेतलेलं आहे. हे बघा केवढी सैल आहे, तुम्ही इथे बघू शकता. एवढं सैल पीठ भिजवावं लागतं जेव्हा शेव छान कुरकुरीत आपल्याला बनवायची असते. पीठ अशा प्रकारे भिजवल्यावर आपण तेल गरम केलेलं आहे आणि हा शेवेचा आपला सोऱ्या पण रेडी आहे. गरम तेल झाल्यावर अशा प्रकारे डायरेक्ट तेलामध्ये असं आपण शेव सोडायची आहे. 3 ते 4 वेढे घेतले की छान आपल्याला ते शेवेचा एक छानसा असा गोल आपल्याला रेडी होऊन मिळतो. इथे तुम्ही बघू शकता. गरम तेल असल्यामुळे लगेच ती आपली बनते आणि 5-1 सेकंदात लगेच तिला पलटवायची असते. जास्त वेळ एका साईडला ठेवल्यास ती जास्त जळू शकते. आणि ही आपली शेव आहे रेडी. आपला पहिला गाणा रेडी झालेला आहे आणि अशाच प्रकारे आपण बाकीची पण शेव रेडी करून घेतली आहे. तळून काढल्यानंतर अशा प्रकारे कढईवर धरल्यावर जे काही एक्सेस तेल असतं ते पण निघून जातं. याला आपण एका साईडला काढून घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता याच्यामधून जास्त काहीही तेल बाहेर निघालेलं नाही आहे आणि एकदम कुरकुरीत अशी ही बनलेली आहे. हे लगेच मी हा शॉट घेतलेला आहे. शेव तेलातून तळून काढल्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या हाताला बिलकुल तेल नाही आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही शेव बनवल्यावर एकदम कुरकुरीत चविष्ट बनेल, हे पक्कं मी सांगू शकते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच रेसिपींसाठी फॉलो करायला विसरू नका. फ्रेंड्स रेसिपी बॉक्स इथे आपण बघू शकता आपण भरपूर शेव बनवलेली आहे. कुरकुरीत क्रंची टेस्टी अशी शेव आहे. नक्की ट्राय करा. दिवाळीत तर बनवू शकता, पण बाकीच्या दिवशीसुद्धा ही बनवू शकता. लहान मुलांना खायला खूप आवडते. सो ट्राय करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा की तुमची शेव कशी बनली आहे. अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन आम्ही येत राहू. बघायला विसरू नका फ्रेंड्स रेसिपी बॉक्स.
आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर, तुमच्या रिलेटिव्सबरोबर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.